नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भेंडीची साधी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा. मस्तपैकी चटपटीत आणि झणझणीत अशी आचारी भेंडी मसाला. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. इकडे मी पाव किलो भेंडी आहे, ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पुसून सुद्धा, व एका भेंडीचे असे 4 लांब तुकडे केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता या भेंडीमध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे, तो घालणार आहोत व असं मिक्स करायचं आहे हाताच्या साहाय्याने. अशी मिक्स करून घ्यायची आहे भेंडी. आपण आता ही 10 मिनिटं अशीच ठेवून द्यायची आहे बाजूला. आपण आता आचारी मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा पिवळी मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा बडीशेप आहे ते घालणार आहोत. फ्राय पॅन मध्ये 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मेथीचे दाणे आहेत ते घालायचे आहेत चिमूटभर. त्यानंतर 2 इथे लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आपण आता हे सगळे पदार्थ आहेत ते 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगले भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, असं परतत राहायचं आहे आणि मस्तपैकी आपले मसाले आहेत ते भाजून झालेले आहेत. आपण आता हे थंड करून मिक्सरला जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच फ्राय पॅन मध्ये आपण 1 चमचा बेसन पीठ आहे ते मीडियम फ्लेमवर थोडंसं असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपलं बेसन सुद्धा मस्तपैकी असं बघू शकता तुम्ही भाजून झालेलं आहे. आपण आता हे एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी आपण आता आचारी भेंडी मसाला बनवायला सुरुवात करायची आहे. आपण आता या फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जी भेंडी मॅरिनेट करून ठेवली होती हळद आणि लाल तिखट मध्ये ती घालायची आहे व चांगली अशी मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायची आहे. भेंडी चांगली तळून घ्यायची आहे त्याच्यावरती तेलामध्ये. बघू शकता तुम्ही. आपण आता हे झाकण लावायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं ही भेंडी आहेत ती शिजवून घ्यायची आहेत वाफेवरती. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडायचं आहे आणि थोडंसं असं परतवून घ्यायची आहेत भेंडी. आपण आता या भेंडीच्या मिश्रणामध्ये जे 1 चमचा बेसन पीठ आपण भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे व 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये एक कांदा असा इकडे मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत, जरा एकदम भेंडी अशी चटपटीत होण्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे मस्तपैकी असं परतवून घेणार आहोत. नक्की अशा पद्धतीने आचारी भेंडी मसाला करून पहा, खूप छान आणि टेस्टी लागतो. आपलं परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये जो आचारी मसाला तयार केला होता तो घालायचा आहे सगळा व चांगलं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मात्र मीडियमच ठेवा, नाहीतर जळून जाईल हे. असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आहे असं मी किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. थोडंसंच घाला, जास्त नाही. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. ओल्या खोबऱ्याने चव तर एकदम भारीच लागते. असं परतवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपला झटपट असा आचारी भेंडी मसाला तयार झालेला आहे. रोजची 30-30 भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला
विसरू नका. धन्यवाद.